नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सुखी संसारासाठी आणि भरभरासाठी करा हे उपाय. पहिला आहे घरातील सोने पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. दुसरं आहे प्रत्येक शुक्रवारी गाईला गोड टाकून तांदूळ खाऊ घालावे. तिसरं आहे प्रत्येक शुक्रवारी 7 कमळ फुलांवर अत्तर लावून ते एका मंदिरात देवीला अर्पण करावे. चौथं आहे गाईच्या पायाची धूळ तिलक म्हणून लावावी, भाग्य बदलते. 5 आहे महालक्ष्मीचे बीज मंत्र ओम श्री नमो रोज 108 वेळा म्हणावे. 6 आहे शमीच्या झाडाचे व लाकूड किंवा छोटी फांदी आणून ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवावी. हा उपाय शुक्रवारी करावा. 7 आहे घरातील गृहिणीने संध्याकाळच्या वेळी घरामध्ये अगरबत्ती लावावी, त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. 8 आहे तुळशीला दररोज सायंकाळी तुपाचा दिवा लावावा. 9 आहे कानाच्या मागच्या बाजूला काजळाचा टिळा लावावा, त्यामुळे नजर लागत नाही आणि ग्रह मजबूत होतात. 10 आहे पितृदोष असेल तर एकादशीच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक तुळशीचे झाड लावावे, रोज त्याला पाणी द्यावे आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. 11 आहे पूजेची जागा आणि तिजोरीमध्ये नेहमी लक्ष्मीच्या खाली लाल कपडा टाकावा. 12 आहे धंद्यामध्ये यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना गूळ खाऊन जावावे, त्यामुळे धंद्यामध्ये पण यश मिळते आणि बाहेर आपण कामासाठी जातो त्याच्यामध्ये पण आपल्याला यश मिळते. 13 आहे साडेसाती असेल तर शनिवारी काळ्या गाईला घास घालावा, त्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होतो. 14 आहे कंपनीमध्ये पॉलिटिक्सचे शिकार होत असाल आणि परिवारातील लोकांच्या कामात नेहमीच असफलता मिळत असेल तर दर शनिवारी पाण्यामध्ये जाडे मीठ टाकून फरशी पुसावी, त्याने वास्तुदोष पण दूर होतो. 15 आहे गुलाबाच्या फुलामध्ये कापराचा एक तुकडा ठेवावा आणि संध्याकाळी तो कापूर जाळावा, त्याची राख लक्ष्मीच्या पायावर लावावी. हा उपाय रोज करावा, त्यामुळे घरात पैसा येतो. 16 आहे दर शुक्रवारी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन गूळ आणि फुटाणे व्हावे, त्यामुळे व्यापारामध्ये यश मिळते. 17 आहे पैशाची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी, दक्षिणेकडे पाठ करून. 18 आहे आपल्याला जे पाहिजे त्या कामामध्ये जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही शुक्रवारी सकाळी घराच्या पश्चिम दिशेला पांढऱ्या कपड्यामध्ये अख्खे तांदूळ बांधून लटकवून ठेवावेत. हे तांदूळ एका महिन्याने बदलत राहावे. जुने तांदूळ पाण्यात सोडून द्यावे. आपले काम पूर्ण झाल्यानंतर तांदूळ पाण्यात सोडावे. 19 आहे पावसाचे पाणी काचेच्या भरणीमध्ये भरून बेडरूममध्ये किंवा पूजेच्या घरामध्ये ठेवावे, त्यामुळे घरातील सगळी नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. 20 आहे आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी आंघोळ करताना मी सुरुवातीला बेंबीवर पाणी ओतावे. तर तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.